नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. काही घटना अशा घडतात ना, की प्रत्यक्ष त्याच्यामधून जो काही वेगळा असा अर्थ मतदारांपर्यंत पोहोचायचा तो पोहोचतो. बाकीची एरवी कितीही बडबड करत बसा, व्हिडिओ करा, मांडणी करा, भाषणं करा, काहीच फरक पडत नसतो. अगदी आत्ताची गोष्ट आहे. आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आहे. ख्रिसमसचा दिवस आहे, 25 डिसेंबर आहे. बरोबर आजच्या दिवशी नवी मुंबई विमानतळ त्याचं उद्घाटन होतं आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे जी काही एक कोंडी मुंबई विमानतळावरती होऊन बसलेली होती ती फोडण्याचा एक यशस्वी प्रयत्न. विकासाची नवी दिशा म्हणून ह्या नवी मुंबई विमानतळाकडे पाहिलं जात आहे आणि फार कमी कालावधीमध्ये ह्याच्या सगळ्या धावपट्टी तयार झाल्या आणि त्याच्यावरती आता प्रत्यक्ष उड्डाणं सुरू होत आहेत. आणि बरोबर त्याच्या एक दिवस आधी कालच मुंबईमध्ये कथित ठाकरे ब्रँड, दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्या ठाकरे ब्रँडची सगळी चर्चा सुरू झाली. त्यांनी युती करणार म्हणून जाहीर केलं आणि बरोबर तेव्हापासून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे हे रडगाणं बरोबर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वाजायला सुरुवात झाली. एकाच वेळीस नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होतं आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव कसा सुरू आहे हे ठाकरेंचं जुनं रडगाणं सुरू झालेलं आहे. तुणतुण वाजलं गेल्या कित्येक वर्षांपासून काय, ज्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला, त्या दिवसापासून 1 मे 1960 पासून, म्हणजे आता आज किती वर्ष झाले तुम्ही मोजा. इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा परत विषय त्याच ठिकाणी येऊन थांबत असेल आणि त्याच वेळेस आपल्या बरोबरीनं जे राज्य वेगळं झालं होतं त्या गुजरातमध्ये आज तागायत अहमदाबाद गुजरात पासून तोडण्याचा डाव आहे अशा कधी कुणी काही घोषणा दिल्या नाही. अगदी आत्ताची गोष्ट आहे. आजच लोकसत्ताच्या अग्रलेखात गिरीश कुबेरांनी चांगला मुद्दा उपस्थित केला. आम्ही भले त्यांच्यावर एरवी किती टीका करू, जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. की त्यांचं म्हणणं आहे की मद्रासमध्ये म्हणजे चेन्नई हे तमिळनाडूपासून तोडण्याचा डाव आहे अशी कधी कोणी बातमी घोषणा काही आला का विषय कधी. कोलकाता हा पश्चिम बंगालपासून तोडण्याचा डाव आहे आला कधी विषय. किंवा त्याच्या पुढे जाऊन मी अजून एक सांगतो मुद्दा. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वेगळे झाल्याच्या नंतर अख्खी राजधानी नवीन राज्यामध्ये निघून गेली आणि आंध्र प्रदेशला अमरावती म्हणून एक नवीन राजधानी वसवावी लागली. काय आला का विषय कधी तोंडावरती की हैदराबाद हा तोडण्याचा डाव आहे. झालं, त्यांना ते मिळालं. तेलंगणाला हैदराबाद यांनी दुसरी राजधानीवर काम सुरू केलं. आपल्याकडे तेच तुणतुणं चालू आहे. आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात सगळ्याच आता महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. प्रक्रिया सगळी 15 तारखेला मतदान आहे, 16 जानेवारीला निकाल लागतो. एक वेगळा मुद्दा राजकीयच्या पलीकडचा, इन्व्हेस्टर गुंतवणूकदार फार मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. टिल्टिंग फॅक्टर असा शब्द आम्ही वापरला होता मागच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे अगदी समजा काठावरती शेवटचे जे काही असे जे धक्का पाहिजे असतो विजयाकडे जाण्यासाठी म्हणून तो देण्यासाठी हे गुंतवणूकदार सज्ज आहेत. जो कोणी गुंतवणुकीला प्रोत्साहन असेल, गुंतवणुकीला जिथे अतिशय पोषक असं वातावरण मिळेल, गुंतवणूक वाढण्याची जिथे शक्यता आहे असा जो कुठला राजकीय पक्ष असेल, आघाडी असेल, व्यक्ती असेल, त्या सगळ्याच्या पाठीशी गुंतवणूकदार उभे राहतील. आत्ता म्हणून म्हणलं की ही घटनाच अशी घडलेली आहे. इकडे किरकिरी चालू आहे, मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे आणि त्याच वेळेस मुंबईमध्ये एका प्रचंड मोठ्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होत आहे. विकासाची जी भाषा 2014 पासून देशामध्ये मोदींनी सुरू केली होती त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सुरू केली होती. पहिल्या दिवसापासून जोपर्यंत महाविकास आघाडीचं जर अपवाद वगळला तर हा महाराष्ट्राचा कारभार प्रत्यक्ष मुख्यमंत्री पद असो, उपमुख्यमंत्री पद असो, परत आता मुख्यमंत्री पद असो, गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेलं होतं. महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या कालखंडामध्ये 2014 पासून ते आजपर्यंत विकासाच्या ज्या पद्धतीचे कामं शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये, मेट्रोजमध्ये सुरू झाली त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये यायला लागली. आणि हे सगळं प्रकल्प अर्धवट राहत आहेत असं नव्हे, उलट महाविकास आघाडीच्या काळामध्ये प्रकल्प रखडलेले होते. समृद्धी महामार्ग असो, आरे कारशेड असो, बुलेट ट्रेन असो, मेट्रोचे सगळे तुम्ही प्रकल्प बघा, हे सगळे रखडलेले होते. धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा असो,
आणि त्याच्यानंतर जेव्हा परत एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, ह्या काळामध्ये त्याला परत एकदा गती आली. समृद्धी महामार्ग पूर्ण झाला आणि आज नवी मुंबई विमानतळ तुमच्या सगळ्यांच्या सेवेमध्ये, वाहतूकदारांच्या सेवेमध्ये रुजू होत आहे. ही जी नवीन भाषा आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचती आहे, ग्राहकापर्यंत पोहोचती आहे. कुठली असो ती, कुठल्याही योजना असो, त्या जाहीर होतात, त्यांच्या झपाट्यानं काम होतं आणि ते पूर्ण होऊन त्याचे लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतात. हे चित्र गेल्या 10-11 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं आहे. याला अडथळा आणण्याचं काम महाविकास आघाडीने देवेंद्र फडणवीस यांना टांग देऊन स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या खुर्चीच्या मोहापायी उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद मिळवलं, बरं तेही आपण बाजूला ठेवू, त्यांचं अंतर्गत राजकारण आहे, पक्ष कुठला आहे तोही बाजूला ठेवतो. तुम्ही महाविकास आघाडी बरोबर गेले, निवडणुका ह्यांच्याबरोबर लढवल्या तरी जिंकून तिकडे गेला, तेही बाजूला ठेवा. लोकांना कसं आणि काय मूर्ख बनवलं, धोका दिला. पण प्रत्यक्ष विकासाच्या बाबतीमध्ये काय घडलं? त्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मुंबईमधले प्रकल्प रखडले का? याचं तुम्ही काय उत्तर देणार आहात? इतक्या वर्षापासून मुंबई महानगरपालिका तुमच्याकडे आहे. मुंबईच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी शिवसेनेनी, उद्धव ठाकरेंनी आणि आता आदित्य ठाकरे, पुढच्या पिढीचे वारसदार, यांनी काय केलं नेमकं? आज तुम्ही जेव्हा लोकांपर्यंत जातात किंवा दुसरीकडून राज ठाकरे सुद्धा, महाराष्ट्राची ब्लूप्रिंट म्हणले, तुमच्या हातामध्ये नाशिकची महानगरपालिका आलेली होती, का नाही तुम्ही काही काम करून दाखवलं? आणि ह्याच्या नेमकं उलट हे दोघं म्हणजे काही मराठी माणूस नाही, संपूर्णपणे मराठी माणसाला ज्या विकासाची आस आहे तो विकास आम्ही तुमच्या समोर ठेवतो आहोत असं म्हणत प्रत्यक्ष कृती देवेंद्र फडणवीस करून दाखवत आहेत. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, हे रामदास स्वामींनी जे म्हणलेलं आहे. किंवा त्यांची दुसरी एक उक्ती आहे, बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. प्रत्यक्ष कृतीशील असा त्याचा आपण आता अर्थ घेऊयात. शस्त्रसज्ज असलेला जो राम आहे, नुसता आशीर्वाद द्यायला शांतपणे उभा आहे असं नाही. बळे आगळा राम कोदंडधारी, ते धनुष्य त्यानं हातामध्ये धरले, सज्ज ठेवलेलं आहे. आताच्या काळात आपण त्याचा अर्थ कृतीशीलता असा घेऊयात. ही प्रत्यक्ष कृतीशीलता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्याही काळामध्ये, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री त्याही काळामध्ये, आणि आता 1 वर्षापासून ते मुख्यमंत्री त्याही काळामध्ये प्रत्यक्ष समोर दाखवली, कृतीशीलता सिद्ध करून दाखवली. ह्याच्या नेमकं उलटे हे नुसते घरात बसून फेसबुक लाईव्ह करत बसले. घर बसे बेस्ट सीएम. खरं तर एक पद खरं तर ठेवायला पाहिजे होतं तेव्हा, एक मुख्यमंत्री प्रत्यक्ष काम करणारा आणि दुसरा एक घर बशा मुख्यमंत्री. ते बंद दरवाजा आड जे काही त्यांनी वचन दिलं त्याच्यामध्ये खरं तर अमित शहानी असं म्हणायला पाहिजे होतं की हो, तुम्ही कायमस्वरूपी घर बसे मुख्यमंत्री आहात, आपण ते एक नवीन पद तयार करू. जसं कार्याध्यक्ष असतं ना, काम करणारा तो अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष नावाचं एक पद बऱ्याच संस्थांमध्ये असतं, तसं आता एक घराध्यक्ष किंवा घर बशा सीएम नावाचे एक पद तयार करून तुम्ही त्याच्यावरती बसा नेहमीसाठी घरामध्ये, बाकी इकडे देवेंद्र फडणवीस कारभार करत राहतील. मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती जेव्हा हा नवी मुंबईमधलं विमानतळाचं जे उद्घाटन होतं आहे, तुम्ही हा फरक लक्षात घ्या. आणि यांची काय भाषा आहे कालची पत्रकार परिषदेमधली, पुन्हा त्याच पद्धतीनं सगळं चालू आहे. 1 मे 1960 संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह स्थापन झाल्याच्या नंतर त्याच वेळेस गुजरातची पण निर्मिती झालेली आहे. आज तागायत गुजरातमध्ये बडोद्याला किंवा अहमदाबादला किंवा गांधीनगरला असं एकही मोर्चा निघालेला नाही की मुंबई गुजरातला मिळाली पाहिजे म्हणून. काही गरजच नाही त्यांना. केवळ मुंबईच नाही, केवळ गुजरातच नाही, संपूर्ण भारत नव्हे, जगभरामध्ये जिथं जिथं हे मारवाडी मारवाडी तर राजस्थानमध्ये झाले, हे सगळे गुजराती व्यावसायिक जातात, ते कधी तक्रार करत बसत नाहीत. उलट बाहेर जाऊन ते जास्तीत जास्त व्यापार कसा वाढवता येईल ते पाहतात. आणि इकडे आमची मुंबई पळून नेणार तेच चालले अजून इतक्या दिवसापासून सुद्धा. तुम्ही प्रत्यक्ष कृती करून दाखवा ना. एक काळ हाच मराठी माणूस बडोद्याला गेला, इंदोरला गेला, ग्वाल्हेरला गेला, अगदी दिल्लीचेही तख्त तोडतो महाराष्ट्र माझा म्हणायचं. आणि इथं मात्र हा महाराष्ट्र आपलं ते बाकीचाही महाराष्ट्र सोडा त्या मुंबईतच अडकून पडलेला. आणि हे जे 2 एकत्र आलेले ठाकरे बंधू, आता त्याच्यावरती जो टोमणा मारलेला की 0 अधिक 0 काय होणार आहे, 0च होणार आहे ना. त्याच्यावरची ही उसंतवाणी.
शून्यामध्ये आज मिळाले ते शून्य, घडणार अन्य काही नाही. एक हा आळशी दुजा घर वशा, उगी उठा बशा व्यर्थ साऱ्या. मातीत घातला हिंदुत्व वारसा, आता न फारसा उपयोग. हातात होते ते दिले विटवून, आता भेटवून काय होणे. राजकारणात आता नाही जागा, संपर्काचा धागा तुटलेला. बुडते जहाज उंदीर पळती, लागली गळती दोघांनाही. कांत ठाकरेंचा पोकळ हा ब्रँड, आज त्याचा बँड वाजलेला, आज त्याचा बँड वाजलेला. एकीकडे प्रत्यक्ष विकासाची भाषा आहे, विकासाची कृती आहे. मेट्रोचे जे प्रकल्प मार्गी लागलेले आहेत, आता हे विमानतळ आहे किंवा समृद्धीचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला, शक्तिपीठ आणि लातूर कल्याण हा नवीन एक जो मार्ग, असे कितीतरी गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष मार्गी लागताना दिसत आहे. हे सगळे एकीकडं. आणि दुसरीकडं परत पुन्हा ते तर जुनं झालं, शिंदे मिंदे, बाप चोरला, चिन्ह चोरलं, पक्ष चोरला, मुंबई चोरली, मराठी माणसाच्या नावानं परत बॉम्ब करत पुन्हा ते लढायला मोकळे. दुसरीकडे हाच मराठी माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सगळं जे एक विकासाचं वारं वाहत आहे त्याच्यासाठी तो साथ देत आहे. हा मराठी माणूस बाहेर पण जात आहे, बाहेरचे पण लोक इथे येत आहेत. एक मोकळं वातावरण जसं भारतामध्ये व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टीने तयार झालं, तसंच ते महाराष्ट्रामध्ये होताना दिसतं आहे. त्याच्यामुळे एकीकडे हे रडगाणं आहे आणि तिकडं विकासाच्या विमानाची उड्डाणं आहेत. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज, Analyzer News.